ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। थोड़ा दिन का गैप क्या हो गया टेस्ट के चक्कर में। आप लोग तो शायद पढ़ाई करना ही भूल गए लगता है। ऐसा कुछ है क्या? नहीं ना? सब कुशल मंगल है? अरे सब ठीक ठाक है फौजी? अरे कोई दिक्कत तो नहीं है? अरे फौजान सब ठीक है ना? तो देख बड़ा, देखो तो सामने पढ़ेंगे। जैसे कि अपने 2 क्रैश कोर्स के हिसाब से चैप्टर अपने खत्म हो चुके हैं, है ना? तीसरा चैप्टर का अपना स्टार्ट है ना? आज का अपना ये आखिरी वीडियो रहेगा यूट्यूब का, जो कि जिसमें हम लोग मतलब कैसे पढ़ाई करते हैं इस चीज के हिसाब से आपको इख्तियार कराया गया है। दूसरी मेन चीज, जैसे कि मैंने आप लोगों को सभी को बताया था कि ये अपना क्रैश कोर्स है। एग्जाम तक हम लोग इसको कंटिन्यू करने वाले हैं। क्या पता 2 बार और सिलेबस में रिपीट करा दूं। वैसे देखा जाए तो अपना 1 हफ्ते में 2-2 चैप्टर खत्म कर दिया मैंने। ठीक है ना? अब ये तीसरा चैप्टर भी खत्म होने को ही आ ही जाए, ऐसा कुछ नहीं। आज ही मैं खत्म करूंगा तीसरा चैप्टर। तो कहीं ना कहीं इसमें वेराइटीज ऑफ एग्जाम्पल के साथ हम लोग डील कर रहे हैं, जिसके बुनियाद पे आपको रिवीजन करने में बड़ी आसानी होगी। क्रैश कोर्स का रूल ही वही है, रिवीजन के हिसाब से, बाकी कुछ नहीं, है ना? तो आप बावजूद उसके अगर सपोज हमारे साथ जुड़ के पढ़ाई करना चाहते ही हो, आप जो नीचे दिए गए नंबर जो फ्लैश हो रहा है उस पर आप कॉल करके सारी डिटेल पूछ सकते हो। मात्र 1000 रुपए में अपना रजिस्ट्रेशन हो जाएगा और प्रॉपर एग्जाम तक आपको इसी चार्ज में प्रॉपर तरीके से डील कराया जाएगा। ओके, क्या ये बात क्लियर है ना? तो कोई अगर सपोज जुड़ना चाहे तो बेशक दिए गए नंबर पे कॉल कर सकते हैं और सारी डिटेल पूछ सकते हैं। ओके, चलो बच्चा सामने बढ़ते हैं। सामने पहले बढ़ने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस एकेडमी में भी। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चा है, नए पेरेंट हमें देख रहे होंगे तो प्लीज चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करना ना भूले। ओके, तो चलो शुरुआत करते हैं। आज चैप्टर कोणता है बड़ा? सरासरी। कोणता सरी? ये रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला, ये ग तुझे मटके सर आली मटके गेले। एक नंबर होती का लहानपणीची, हो ना? म्हणजे का आता मोठे झाला तुम्ही? हा, हा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेच्या. हा हा, चला तो सुरुवात करूया त्याच गोड गोड साखरनी, गोड गोड विद्यार्थ्यांसमोर, गोड गोड टॉपिक, गोड गोड पद्धतीने, ठीक आहे? गोड गोड व्यक्तीकडून. सरासरी बाळा दुसरं तिसरं काही नसून काय आहे की एक टाईपच्या मध्य आहे. काय आहे? मध्य भाग. म्हणजे अगर विचार करे गुडिया, एक विद्यार्थी, 2 विद्यार्थी, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा आणि 9. 9 अगर विद्यार्थी असतील ना बाळा, त्यामधून लक्ष दे, त्यामधून सरासरी जर विचारलं ना, सरासरी बाळा मधामधला जो व्यक्ती असतो ना तो सरासरी असतो. म्हणजे इकडले अर्धे मधात जो असतो त्याला सरासरी म्हणतात. मध्यभाग कुठल्याही गोष्टीचा, मीडियन, सेंटर, इसको आप लोग क्या बोलोगे? सरासरी. थोडासा डिटेल अगर सपोज जाऊया तर दिलेल्या निरनिराळ्या राशींच्या मूल्यांची बेरीज करून तिला राशीच्या संख्येने भागले असता मिळणाऱ्या संख्येस त्या राशीच्या मूल्यांची सरासरी किंवा मध्यमान म्हणतात. आता आता याला बघा, याला मी थोडसा एक्सप्लेन करतो. सरासरी नेमकं तुम्ही म्हणाल कोणाला? काय? आता बघा किती संख्या दिलं मी तुम्हाला? 5 संख्या दिली. काय? तिरे 5. या 5 संख्यांची सरासरी काढायची. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता 3, पण ते 3 काऊन आहे त्याबद्दलचा आता नियम बघा. मी डायरेक्ट म्हटलं ना आता 3 आहे, कसं काय आहे ते बघ. सरासरी काढायचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सरासरी म्हणजे ना दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागीला दिलेल्या
एकूण संख्या. बरं बाळा, आता दिलेल्या संख्या किती आहेत तुमचे? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि ते एकूण किती आहेत मोजा? 1 2 3 4 5 म्हणून खाली 5. जर 6 संख्या राहिल्या असत्या 6 ने भाग दिला असता. 7 संख्या राहिल्या असत्या 7 ने भाग दिला असता. काही डाऊट? आता चला 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 भागीला 5 1 5 तिरी म्हणून 3 तुमची काय होती? सरासरी. हा, समजला? समजला? काही डाऊट आहे थोडासा तरी? धीरे से बंद कर देना. अरे कोई शक है? कुल्लू सा तो भी, थोड़ा सा तो भी. अच्छा, आप कोई डाउट? मस्त. चलो देखो बाळा. तो देखो, असंच सांगितलं मी बघा. ज्या संख्यांची सरासरी काढायची असेल त्या सर्व संख्यांची बेरीज करावी. नंतर त्या जितक्या संख्या असतील त्या अंकांच्या बेरजेला भागावे. जो भागाकार येईल ती त्या सर्व संख्यांची सरासरी. मी का चायनामध्ये सांगलो? मी तेच सांगलो ना का? सरासरी म्हणजे समजली ना? काही डाऊट आहे का? थोडासा तरी, कुलूसा तरी. आता सरासरी म्हणजे पकडा असाच झाला. काय? कधी कधी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते, दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज सांगा. हा एकूण संख्यांना इकडे घेऊन आणणे आणि एक सरासरी सोबत गुणाकार करणे. हा बघा फॉर्म्युला दिलाच आहे. समजला? तर हे मस्तपैकी फॉर्म्युले लिहून टाकाल बाळा तुम्ही. काय? ओके, चला आता आपण काही काही गोष्टी समजून घेऊया मस्तपैकी प्रश्नांच्या स्वरूपात. काय? पहिला प्रश्न काय म्हणते? अजित, लक्ष दे रे. अजितने क्रिकेटच्या 5 सामन्यात अनुक्रमे 19 49 99 28 आणि 65 धावा काढल्या तर त्याच्या धावांची सरासरी किती म्हणते? आता तुम्ही असं नाही म्हणू शकत या ठिकाणी, सर हा मधातला नाही का? का हो? सरासरी. मधातला सरासरी केव्हा म्हणायचं बाळा? जेव्हा संख्या हा क्रमगत आहे. असं या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी जे तुम्हाला म्हटलं होतं मी 1 2 3 4 5 क्रमगत आहेत ना, एकानंतर एक येणार आहे. तेव्हा त्याच्या मधामधल्या संख्याला तुम्ही म्हणू शकता की ती सरासरी आहे. तेव्हा चालते. पण अंदाधुन कोणत्याही संख्या देऊन दिलं 19 पापा पापा मग भलताच आला 49 न मग 99 न 28 उलटे पालटे कसेही दिले आहेत आहेत. तर अशा वेळेस तसा दिमाग लावायचा नाही. अशा वेळेस आपण जो अभ्यास केलाय तोच दिमाग लावायचा. भाऊ सरासरी म्हणजे काय रे? सरासरी डायरेक्ट एकूण दिलेल्या संख्यांची बेरीज म्हणजे 19 प्लस 49 99 28 65 भागीला बाळा किती अंक आहेत? 1 2 3 4 5 5 संख्या खतम. यांची बेरीज करून टाकायची रपार रप. 19 49 99 28 65. चला बरं 9 9 9 3 वेळा 9 आहेत म्हणून 9 तिरी 27. 27 आणि 5 किती होतात? 27 आणि 5 32 होतात. 32 आणि 8 किती होतात? 40च्या टकल्या 4 इकडे. पाय 4 आणि 4 8 आणि 2 9 आणि 1 20 नाही का? ते 10 आणि 10 20. हा आणि 6 26 म्हणजे 260 ला 5 ने भाग द्या. आता 260 भागीला 5 5 25 5 दुने. पांड्या सरप इज युअर आन्सर. काय डाऊट? काय डाऊट? हा आता पहा, हा बेरीज केलेला पण ऑप्शन मध्ये आहे. आम्ही मोठे खुश होतो सर आमचा उत्तर आलता जी बये तो गेला. 260 हे सरासरी नाहीये. दिलेल्या एकूण संख्यांची काय आहे? बेरीज आहे. काय आहे? बेरीज आहे.
काही शक? तो चलो अगर ये समजा है तो पाय आता पाय नवीन प्रकार पाहू आता. 4 संख्यांची सरासरी आहे म्हणते किती? 4 संख्यांची आता सरासरी दिली आहे बघा. सॉरी नाही सरी. 4 संख्यांची सरासरी किती आहे? 30. म्हणजे एकूण संख्या किती आहेत बाळा? 4. हेच समजलं पाहिजे. आणि तुम्हाला विचारलं त्यापैकी 3 संख्यांची बेरीज 85 आहे. काय म्हणते? 3 संख्यांची 3 संख्यांची बेरीज किती आहे? 85. तर चौथी संख्या सांगा भगवंता. टेन्शन घेवाच्या नाही. आपला सरासरीचा फॉर्म्युला फिक्स आहे ना. सरासरी काय म्हणते? एकूण संख्यांची बेरीज. संख्या किती आहेत? 1 2 3 4 आहेत. इकडे पाय पहिले बये डिवायडेड बाय एकूण संख्या म्हणजे किती? मी काय म्हणतो सरासरी किती दिली आहे बाळा? दिलं पहिल्या 3 संख्यांची बेरीज दिलाय की नाही दिली आहे? 1 2 आणि 3 या संख्यांची बेरीज ऑलरेडी तुमच्याकडे आहे. किती? आणि काय विचारलं? चौथी वाली संख्या सांगा म्हणून. चौथी संख्या सांगा. तो आम्ही का आम्हाला का माहित म्हणा चौथी संख्या काय आहे? तर एक्स म्हणायचा. म्हणून एक्स. आणि भागीला किती बाय? प्रकार तोच आहे. आगळा वेगळा दिमाग लावून विचारून राहिला आम्हाला. म्हणा तू आम्हाला बया सांगतेस, थांब आम्ही तुला बया बनवतो. 4 डिवाइड मध्ये आहे तिकडे जाईल तर बाळा भागाकारात आहे तर तिकडे गुणाकारात. 85 प्लस एक्स. मी का म्हणतो चिमणे 3 12 आणि 1 टाकल्या. आता हा 85 प्लस एक्स 85 प्लस तिकडे जाईल तर अरे तिकडे जाईल तर काय होणार बाळांनो? तर 120 मायनस 85 बरोबर एक्स. तर 120 ला 85 मायनस करा. 10 5 गेला 5, 12 9 गेले. तुमची ते चौथी संख्या कोणती राहणार बाळा? 35. कसं उत्तर काढायचं समजलं? तर अशा पद्धतीने मस्त घरी जाऊन प्रॅक्टिस करा बरं. हा चॅप्टर मी उद्या कुठल्याही हालतमध्ये चेक करणार आहे सगळ्यांचं. रजिस्टर खोलून तिकडे खालीच रेडी ठेवाल. वरती येता येता मला दाखवाल. उद्यापासून ते कारवाई आहे. समजलं का? है ना? कोई नीचे चेक नहीं करेगा, मैं खुद चेक करूंगा. हाँ चल क्लियर है? अरे क्लियर है? समझा कि एक बार मत बताओ? समझा? समझा ना? चलो गुड. नेक्स्ट. अले मी नाही सांगू, तुम्हीच सांगा. सांगा आता. बू सोपा कमेंट करके बताओ दिमाग खराब. आई होप आपके सभी के आंसर आए होंगे. ये दुआ करता हूं. कमेंट जरूर भेजना, मैं देख लूंगा. ठीक है? आप लोग भी देखोगे तब. ठीक है? अब देखो काय म्हणते रे 10 19 21 22 आणि 28 या संख्यांची सरासरी. आता सरासरी म्हणल्यावर डोक्सीत काय येते रे? एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? अय बैल इधर ध्यान दे. 1 2 3 4 5 मेरे को बता. सगळ्यांची बेरीज जर मला करणे आहे तर पाय रे बाळा 10 19 21 22 28. मी का म्हणतो पाय टुकुर टुकुर पाय. 8 न 2 9 न 1 20. भाऊ 8 न 2 10 ते कोण पकडल? 9 न 1 10 म्हणून 20. चला 20 चे टकल्या दोन 2 2 2 2 किती वेळा? 4 वेळा. म्हणून 4 दुने 8 आणि हे 2 म्हणजे 100 भागीला 5. अरे रे 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 रे. गुड. समझ में आया क्या? इसी को बोलते सरासरी ना.
इसी को बोलते सरासरी. इकडे पक्ष दे. चल, त्याच्यानंतर चौथा, पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती म्हणते? लक्ष दे. आता पाय पाय पाय, सगळ्यात मेन, पहिले 4 विषम संख्या सांग रे. तूच सांग, असूनच सांग. विषम पहिले 4 सांगायचे आहेत. पहिला कोणता आहे? 1. मग 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 अच्छा, मग ह्याची गरजच नाही. 4च म्हणलं तर. ए बैल, किती म्हणलं? 4. काय आता बाळा, याचा मला आन्सर सांगायचं. 1 मिनिट सांगतो. याच्या आन्सर सांगायसाठी मुलं काय करतात? प्रत्येक संख्यांची बेरीज भागीला भागीला जितक्या संख्या असतात तितक्या करतात. तसा करण्यापेक्षा एक गोष्ट दिमागात लक्षात घ्या. मगाशीच मी सांगलो, क्रमवार संख्या असल्या, जसा 1, 2, 3, 4, 5, याच्या मधामधली संख्या राहते ना, राहते क्रमवार. आता या ठिकाणी क्रमवार नाही आहेत, क्रमवार विषम संख्या तर आहेत. आहेत, लक्ष दे रे. पहिलोबा भाऊ, या इकडे आणि इकडे 2-2 झाले. आता मधात कोणती संख्या असायला पाहिजे? काय असायला पाहिजे? 4. हाच तुमची काय राहणार? सरासरी. काय राहणार? सरासरी. हा, म्हणजे पलस पुलस करून पाहायची गरज आहे का? नाही. अच्छा, मी जर प्रश्न विचारला सांगू शकाल का? पहिल्या 6 समसंख्यांची सरासरी. पहिल्या 6 सम संख्यांची सरासरी सांगा बाळा. पहिले लिहून टाकायचे 6. पहिला कोणते आहेत? 2. मग मला सांगा, जे विचारताव ते सांग. हा, 4. मग 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 अरे गरजच नाही. 6च म्हणलं तर 7वी कायला सांग, हो ना? चल भाऊ, मी का म्हणतो, आता याच्या सरासरी काढायची, बेरीज नाही करत बसावच्या. इकडचे 3, इकडचे 3, याच्या मधात कोण आहे? हेच तुमची काय राहणार? सरासरी. क्लियर आहे क्या? समजा क्या? तर अशा पद्धतीने डील करावं लागते भाऊ. जर आमचा कंटेंट तुम्हाला समजत असेल ना, तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा, हो ना गा? आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पक्का करा. चलो नेक्स्ट. पहिल्या 5 सत्यानाशी, इकडे पाय. पहिल्या 5 मूळ संख्यांची. आता पहिल्या 5 म्हणते, पहिल्या 5 मूळ संख्या साध्या नाही बरं. आता मूळ संख्या कोणत्या राहतात? पहिली कोणती? 2. बहुतचे पोरं धरतात नाही, 1 लिहितात बैल. 1 राहे का भाऊ मूळ? नाही. चल, 2 च्या नंतर, 3 च्या नंतर, 5 च्या नंतर, मग मग गरजच नाही. 5च म्हणलं ना, समोर जावाचं. आता आम्हाला असं वाटते जमला काम, आतापर्यंत मस्त शिकला. इकडले 2, इकडले 2, हेच असल सरासरी. आणि पर्याय येईल आमचा. हे वाला सिस्टीम केव्हा लावायचा? क्रमगत सम असेल, क्रमगत विषम असेल किंवा क्रमगत नैसर्गिक संख्या असेल तेव्हा. अशा वेळेस नाही. यांची आता काय करायचं? सरासरी काढायची आहे ना बाळा. सरासरी, लक्ष दे. सरासरी काढायसाठी प्रत्येक संख्याची बेरीज 3 + 5 + 7 + 11 भागीला किती अंक आहेत? पहिले 5 म्हणल्यानंतर 5च असतील. तर हा वाला 5 ना, हा वाला 5 मेला. अहो गोटे आण द्या तुम्ही माझ्यावर अशानं. असं काही आहे का? नाही बाबा, असं नाही करावचं. तर पहिले बेरीज करा सप्पायची. 2, 3, 5, 7, 11. 2 आणि 3 10. 2 आणि 3 5 म्हणतात. 5 बेरीज करायला 10 नाही का? 10 आणि 7. अरे वा, एकच नंबर माझे पोरं. ते किती?
28. भाऊ 28 डिवायडेड बाय काय करणे आहे? 28 ला 5 ने बया बनवा. 5 नाही होत. पाचा पाचा 25. 8तून 5 3 पॉइंट द्याल. ओ माय गॉड. चोकिया सरप इज युअर हैंड्स. समझ में आया क्या? हो बरोबर बरोबर. गुड. कोई शक? नेक्स्ट. ध्यान दे बाळा. अरे काही डाऊट आहे त्याच्यात? नाही ना? चला विचार करा बरं. एका वर्गात पहिल्या 3 मुलांची सरासरी. लक्ष दे रे, लक्ष दे. पहिल्या 3 मुलांची सरासरी किती आहे बाळा? 13.5 वर्ष. त्यापैकी पहिल्या 2 मुलांची वयाची बेरीज किती आहे म्हणते? 25 वर्ष. तर तिसऱ्या मुलाचे वय किती असेल? लावा दिमाग. मी नाही सांग. लावा. कमेंट करा रपाक से. अरे मगांसारखाच आहे ना रे. सरासरी दिली आहे. 1 2 3 ची बेरीज. इकडे पाय ना बैल है ना. भागीला काय? जितके मुलं असतात तितके. खतम. सांगा तुम्ही कमेंट करा भाऊ. हो समझ लगा. चलो अच्छा है. तो देखो आपके आंसर आए होंगे. इसी उम्मीद से शुरुआत करते हैं. चिमणे इकडे पाय चिमणे. पहिल्या 3 मुलांची सरासरी म्हणते. दिलेली आहे 13.5. तर सगळ्यात आधी सरासरीचा फॉर्म्युला बाळा. एकूण संख्यांची बेरीज. पहिला, दुसरा विद्यार्थी, तिसरा विद्यार्थी. तर भागिले का 4 ठेवू का? 3 विद्यार्थी आहेत का 4 ठेवू का? भागिले 3. सरासरी किती आहे बाय? अरे आहे ना सरासरी किती? 13.5. त्यापैकी पहिल्या 2 मुलांच्या वयाची बेरीज तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे यायची का? दिली आहे की नाही दिली आहे? किती आहे? 25. हा माहित आहे का? तिसरा विचारत आहे ना भाऊ. हा कोण? तिसरा. कोण? तिसरा. माहित नाही म्हणून भागीला. कोई शक हो तो पूछो. अरे कोई शक हो तो पूछे फौजी. रे फौजन समझा? अब देख. अब ये 3 मल्टीपल में इधर आएगा तो, अरे 3 मल्टीपल में इधर आएगा तो क्या? अरे डिवाइड में इधर आएगा तो मल्टीपल इक्वल्स टू 25 प्लस एक्स. फौजन इधर दे. 13.5 इंटू 5. पाचा पाचा आहे का? तो 3 असते इकडे. अरे 5 आहे का? अरे हो सॉरी सॉरी सॉरी. 3 आहे. शुक्रिया रवी जी. शुक्रिया. अरे 3 होताना मी नेलो तिकडे तर 5 बनवलो. तो 5वीचा असर हो, बाकी काही नाही. चल तर भाऊ 3 होगा तो. हाँ 3 5 3 तिरी 10. 3 1 4. एका अंकानंतर पॉइंट. भाऊ 40.5. अय पेंडाऱ्या अजूच नको इकडे पाय. इक्वल्स टू 25 प्लस एक्स. मी का म्हणतो 25 इकडे प्लस आहे, इकडे जाईल तर काय होईल? भाऊ 40.5 मायनस 25. पोरं कसे करतात मायनस सांगू? काय सांगतो? मी नाही सांगू. मी नाही सांगू. काय 40.5 आणि असे 25 मायनस 5तून 5 टकल्या आणि हा 8 आणि हा 3 आहे का रे? असलही पर्याय नसेल. नाही नाही चांगला. नाही तर कधी कधी राहते. हा असा करावचा नाही. का करावचा भावा? पाय एक मिनिट. हा चल पाय कुठं 40.5 जसा 40.5. आता ठीक आहे. हा 25 जे असते ना बाळा, 25 म्हणजे 25 नसून 25 पॉइंट वाटेल तितके शून्य लावू शकता. झाला पॉइंटच्या खाली पॉइंट. कधी पण पॉइंटच्या खाली पॉइंट आलंच पाहिजे, तेव्हाच त्याला व्हॅल्यू आहे, नाही तर नाही.
मायनस करायचा आहे. पाचातून टाकल्या 5, टाकल्यातून 5, 5, 4तून 3, येस. म्हणजे 15 पॉइंट 15.5 वर्षाचा पोट्टा होतो. आता पोट्टा हो का पोट्टी हो का जाण, पण 15.5 वर्षाचा 15.5 आहे का मग समजला का? समजला ना? कोणा कोणाचा आलता? अले वाले वाह. अले कोई तक? अले समझ में आया क्या? तो बोलो भारत माता के। गुड बच्चा, बहुत बेहतरीन। चलो नेक्स्ट देखो बच्चा, तो सामने बढ़ते हैं नेक्स्ट के एग्जाम्पल की तरफ। तो 7वां, अरे भाऊ पुन्हा 3 संख्या, 3 संख्यांची सरासरी 12 आहे म्हणते. 1, 2, 3 यांची सरासरी किती आहे रे? आता थोडा डायरेक्ट घेतो. जर त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 आहेत, तर 3 संख्या म्हणजे भागीला 3च राहतील. बैलोबा, 3 संख्या म्हणजे सरासरी म्हणजे काय? 3 संख्यांची बेरीज भागीला 3 संख्या. तर या 3 संख्यांपैकी पहिली संख्या आहे म्हणते किती बाळा? 13. दुसरी संख्या किती आहे? तिसरी सांगा म्हणते आम्हाला, का अंतर्यामी आहो ना? पण आम्ही असा सांगूही शकतो बरं, पण राहू दे, आता नाही सांगू. 13, 15 आणि एक्स. लक्ष दे बाळा, लक्ष दे का म्हणतो. 3 इकडे भागाकारात आहे, इकडे जाईल तर 12 तिरी. चल यांची बेरीज कर. 13 न 15, 5 आणि 3 8, 1 आणि 1 2, 28 प्लस एक्स भागीला नाही देवाचा, तो गेला ना का तिकडे. 12 तिरी 36 इक्वल्स टू 28 प्लस एक्स. बोमला देवी इकडे पाय, 36 28 इकडे आला तर मायनस 28. 36 मधून 28, 16तून 8 गेले, झाला तरी एक्स ची व्हॅल्यू किती? 8. कोणता उत्तर? कोई शक है तो पूछो. समजे नाही समजे? कोई डाऊट? अशा पद्धतीचे प्रश्न काहीच नव्हता ना रे. काय होता? 3 संख्यांची सरासरी ऑलरेडी त्यांनी दिली आणि त्यापैकी 2 संख्या त्यांनी देऊनच दिलं. तिसरं विचारलं. सगळा खेळ लॉजिकचा. हा 3 का बरं लिहिलं? 3 संख्या आहेत म्हणून. 4 राहिल्या असत्या तर 4 लिहिलं, 5 राहिल्या असत्या तर 5 लिहिलं. चला बरं, मग तुम्हाला समजला असेल तर मग मला हा करून दाखवता का तुम्ही? एक सायकल स्वार 5 तासात 50 किलोमीटर अंतर जाते, तर सरासरी वेग किती? अलेलेले तिकडे केला होता. काय? सरासरी वेग काढायसाठी, सरासरी वेग काढायसाठी टेन्शन नाही घ्यायचा. एकूण अंतर, रे अंतर रे भागीला एकूण गती. अरे आपला फॉर्म्युलाच आहे ना, वेग बरोबर अंतर भागीला गती. असा फॉर्म्युला आहे का? आहे ना, स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. गती नाही, गती नाही, वेळ वेळ. सॉरी सॉरी, काय बोललो रे मी तुम्हाला. गती गुतीमध्ये झालं आपले, गती नाही, अंतर भागीला वेळ. वेळ पाहिजे काय. चला, एकूण अंतर किती रे? 50. वेळ किती लागतो बाळा? 5 तास. ओ बी 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 उल्लू सा 5 1 5 10 50. म्हणजे सरासरी कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला? तो क्या सरफ इज युअर हँड्स. शक? अरे इजी है, कठिन नहीं है. अरे इजी है, मुश्किल नहीं है. अच्छा ठीक है. नेक्स्ट सवाल तुम्हारे सामने टुकुर टुकुर दिख रहा है और तुमको देख रहा है, तो उसको सॉल्व करने की कोशिश करो. एका आठवड्यात 7ही दिवस दोरीच्या, होगा तो उड्यांच्या, उडा म्हणजे काय होतं? अच्छा, दोरी उडा उडा वाला. अच्छा अच्छा, उड्यांचा सराव असा नाही का रे, टुबुक 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 वाला तो हो. ऋतुजा करीत होती. प्रत्येक दिवशी 1 मिनिटात तिने मारलेल्या उड्यांची संख्या पुढे दिलेली आहे. ठीक आहे. यावरून तिने 1 मिनिटात मारलेल्या उड्यांची सरासरी किती? 1 मिनिटात म्हणते हा, 1 मिनिटात. लावा हिसाब, कस कसे करा सांगा मला जल्दी.
आता खूप सारे मुलं कुठे कन्फ्युज झाले सांगू का? तर लमचा हा एका मिनिटात विचारते. हा एका मिनिटात विचारणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सरासरीच विचारते. हा विचारते सरासरीच हो ना बाळे. आहे ना? लक्ष दे, लक्ष दे, लक्ष दे. सरासरी. मला का मी काय म्हणतो एकूण संख्यांची बेरीज करायची. 60 अधिक 62 अधिक 61 अधिक 60 बापा अधिक 59 अधिक 63 अधिक 58. किती दिवस झाले हे? अरे किती दिवस झाले? एका आठवड्यात 7 दिवस राहते तर 7 दिवस राहते. खतम का? ठीक आहे. आता प्रत्येक दिवशी पाय एका मिनिटात तिने मारलेले उड्या आहेत. हे प्रत्येक दिवशी एका मिनिटात 60 मारलं, एका दिवसात 62 मारलं. बैलीन इकडे पाय, एका मिनिटात तिसऱ्या दिवशी 61. हे मिनिटाचा खेळ आहे ना, मिनिटाचा खेळ आहे ना. तर तिचा असा म्हणणं आहे काय, तर मिनिटात मारलेल्या उड्यांची सरासरी सांगा म्हणते. तर उड्यांची सरासरी सांगणे म्हणजे सरासरीच काढावं लागेल ना. खतम. चला बरं. 60, 62, 61, 60, 59, 63, 58. बरोबर. चला 9 आणि 1 10. त्याच्यानंतर 8 आणि 2 20 आणि 3 23. चल पाय गा. 1 2 3 4 5. 5 वेळा 6 आहेत म्हणजे 30. 6 पंचे 30. आणि त्याच्यानंतर 30 आणि 5 आणि 5 40 आणि 2 42. म्हणजे 4 2 3 भागीला 7. रप्पाक से करा. 4 2 3 ला 7 ने बया बनवा. 7 सकम 42. भाऊ आणि हा मग 3 6 पॉइंट काहीतरी उत्तर येणार आहे तुमचं. असा आपल्याला वाटते पण असा कधीच नाही गलत्या करायचा. एक अंक आहे ना बाळा खाली आला ना तुमचा, त्याला मोठा करण्यासाठी झिरोचा उपयोग करावा लागतो. कोणाचा? झिरोचा. जसा मी ठेवलं म्हणजे 60 पॉइंट आता कोणता तरी तुमचा उत्तर राहणार आहे. हा तर नाही चुकला, हाही नाही, हाही नाही. बस समोर जायची गरजच नाही, समोर जायची गरजच नाही. कारण की पॉइंट मध्ये उत्तर आहे, हा इतकं पक्का आहे. 60 पॉइंट समथिंग राहणार आहे ना, असा लक्षात ठेवायचं. ओके ओके है ना. देखो बच्चा, आई होप आपको समझ में आया होगा. नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं. देखिए कोई बहुत बड़ी बात नहीं है, बड़ा ओवरऑल एंड की तरफ जा रहे इस चैप्टर के. उसके बाद हमें ज्यादा इसको पढ़ने की जरूरत नहीं है. नेक्स्ट एग्जांपल है की एका दुकानदाराच्या आठवड्यातील 3 दिवसाची सरासरी नफा 520 आहे. राहिलेल्या 4 दिवसाचा सरासरी नफा 485. तर संपूर्ण आठवड्यात एकूण नफा किती असेल असा त्याचा म्हणणं आहे. प्रश्न दिला काय आहे, विचारत काय आहे, ह्या जर गोष्टी तुम्ही समजून घेतलात तर मला नाही वाटत तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास हो. देखो काय नाही काय इंटेन्शन काय म्हणते, दुकानदाराच्या आठवड्यातील 3 दिवसाचा सरासरी नफा त्याने दिलेला. 3 दिवसाचा सरासरी नफा डायरेक्ट दिलाय बाळा तिने किती, 520. राहिलेल्या 4 दिवसांचा सरासरी नफा, राहिलेल्या 4 दिवसाचा सरासरी नफा तो पण दिलाय किती, 495. संपूर्ण आठवड्यात किती नफा, हा सीधा साधा प्रश्न. मला एक गोष्ट सांगा सरळ सरळ, एका आठवड्यामध्ये दिवस किती असतात रे बाळा? 1 2 3 4 5 6 7. संपलं ना. 7च दिवस असतात. त्या 7 दिवसापैकी 3 दिवसाचा सरासरी नफा सुरुवातीच्या 3 दिवसाचा सरासरी नफा आहे बाळा 520. उरलेल्या 4 दिवसाचा 1 2 3 4 चा सरासरी नफा आहे 485. असा त्याचा म्हणणं आहे. त्याचा सरळ आता म्हणणं आहे संपूर्ण आठवड्यामध्ये एकूण नफा किती असेल, हा त्याचा म्हणणं. बाकी दुसरा काहीच नाही. कमेंट करा रपाक से काय तुमचा उत्तर आहे. बघा तुम्ही विचार केला असाल ना, विचार करा, कमेंट करून मला सांगा पटपट काय तुमचं उत्तर आहे ते. जल्दी जल्दी विचार करा. आता खूप सारे मुलं इथं काय विचार करतात बाळा, अरे वा एक नंबर
विचारला काय की बाळा एकूण आठवड्याचा नफा किती असेल. सरासरी दिसल्यावर आमच्या डोक्यामध्ये जनरली असं येते की सरासरी असेल या सगळ्यांची बेरीज भागीला किती दिवस, 7 दिवस. डायरेक्ट ह्या 3 दिवसाचा दिलाय, या 7 दिवसात 4 दिवसाचा दिलाय. 520 प्लस 485 करावा, भागीला 7 करावा. असा करणं चुकीचा असा करणं चुकीचा राहणार बाळांनो. हा लक्षात घ्या. माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला काय आहे ते समजा. त्याचं असं म्हणणं आहे संपूर्ण आठवड्यात एकूण नफा विचारत आहे ना बाळा. एकूण नफा संपूर्ण आठवड्यात. आता या 3 दिवसामध्ये 520 नफा झाला. 3 दिवसामध्ये काय म्हणतो पहा ना, एका दुकानदाराच्या आठवड्यातील 3 दिवसांची सरासरी नफा आहे तो. सरासरी 3 दिवसा मिळून नफा आहे का? नाही. 3 दिवसा मिळून नफा झाला किती असेल? एकूण 3 दिवसाचा नफा. सांगण्याचा उद्देश माझा सरासरी जेव्हा तुम्ही सांगता ना त्याच्या मध्ये असते. तो एका दिवसाच्या हिशोबाने त्यांनी सांगितलंय 500. काय? तर त्या अख्ख्या 3 दिवसाच्या 3 दिवसाच्या 3 दिवसाचा एकूण नफा जर मला काढायचा असेल बाळा 1, 2, 3 म्हणजे 520 ला 3 ने गुणाकार करायचा. म्हणजे किती? 3 0 0, 3 दुने 6, 3 5 15, 1560 रुपये या अख्ख्या 3 दिवसाचा नफा झाला. तसंच या 4 दिवसाचा पण नफा काढायचा. 4 दिवसाचा एकूण नफा जर मला काढायचा असेल तर टेन्शन नाही घेणे. पुन्हा तेच एका दिवसाचा 485, 4 दिवसाचा किती? मला 4 गुणिला 485 करायचा. 5 20 होतात. 8 32 आणि 2 34 होतात. 4 16, 16 आणि 3 19 म्हणजे 1950. हे काय झालं? 4च्या 4ही दिवसांच्या एकूण नफ्यांची बेरीज झाली. खतम का? तर आपल्याला बघा 4च्या 4ही दिवसांचा एकूण नफा माहित आहे. 3च्या 3ही दिवसाचा एकूण नफा माहित आहे. त्यांनी विचारलं तेच आहे बाळा प्रश्न. 7ही पूर्ण संपूर्ण आठवड्यात एकूण नफा किती असेल? काही नाही रे. 3 दिवसाचा आणि 4 दिवसाचा नफा नफा तुम्ही काय करा? फक्त बेरीज करा. 3 दिवसाचा किती? तर 1560. 4 दिवसाचा किती? तर 1940. खतम. टाकल्या 6 4 10. हा झाला तुमचा बाळा 15 आणि हा झाला तुमचा 3. म्हणजे 3500 रुपये हा त्या पूर्ण अख्ख्या आठवड्याचा काय राहणार? नफा राहणार. हे एकूण नफा बघा. व्यवस्थित याला लिहून टाकाल ना. काही डाऊट नाही ठेवायचं. दिलेलं काय होतं? 3 दिवसांची सरासरी नफा दिली होती. सरासरी नफा म्हणजे एकूण बेरीज नाही झाली. एका दिवसाचा त्यांनी हिसाब गृहीत धरला. बाकी काय? अख्ख्या 3 दिवसाचा काढायसाठी 3 गुणिला करायचा सरासरी नफ्यामधून. 4 दिवसा काढायसाठी 4 दिवसाचा 4 गुणिला 485 सरासरी नफ्याचा गुणाकार करायचा. एकूण तुम्हाला नफा किती झाला त्या दिवसात 4 दिवसात ते तुम्हाला माहिती. आणि त्यानंतर त्या दोघांची बेरीज करायची. खतम. नेक्स्ट प्रश्न तुमच्या समोर आहे बाळांनो. श्रावण गुड. श्रावणी बहुत बेहतर. श्राविका बहुत बेहतर. यांच्या वयाची सरासरी 18 वर्ष आहे. यांच्या वयाची म्हणजे 1, 2 आणि 3 या तीनही विद्यार्थ्यांची सरासरी ती आहे बाळा 18 वर्ष आहे. आपला सरासरीचा फॉर्म्युला फिक्स आहे. काय? भाऊ श्रावस्ती आहेत खतरनाक. तिघांची वयांची बेरीज भागीला 3 आहेत म्हणून 3. खतम का? काय? यामध्ये श्रावण कुठे आहे रे? हाय. श्रावणचं वय म्हणते 20 वर्ष आहे. श्रावणीचं वय म्हणते 15 वर्ष आहे. बाळा श्राविकाचं वय किती असेल तर माहित नाही म्हणा. तर एक ठीक आहे. मला सांगा सरासरी किती दिलाय? 18 वर्ष दिलेली आहे. त्याच्यानंतर हा आहे तुमचा श्रावण, हा आहे तुमचा श्रावणी आणि हा तुमचा श्राविका माहित नाही तर एक्स. श्रावणचे वय आहे 20, श्रावणीचे वय आहे बाळा 15, त्याचं माहित नाही म्हणून एक्स. एकूण किती तर 3, कारण की सरासरीचा फॉर्म्युला तुमच्या एकूण विद्यार्थ्यांची बेरीज भागीला एकूण विद्यार्थी. मगांपासून तेच करतोय आपण. ठीक आहे.
है ना. चला यांची बेरीज कराल धडाधड. 3 इकडे आला बाळा. 18 गुणिला 3 करायचं. 20 आणि 15 होतात तुमचे 35 प्लस एक्स करा. आता हा एक्स इकडे राहू द्या. अच्छा 18 तिरी किती होतात. नाही आला तर आता बघा नाही आला तर कसं 8 तिरी 24 3 1 5 म्हणजे किती बाळा 54. हे आता हा एक्स प्लस 35 होता इकडे 35 आला म्हणजे मायनस 35 होणार. म्हणजे बाळा तिच्या वाय डायरेक्ट तुम्हाला मिळेल किती. 14 तून 5 गेलं बाळा तर 9 आणि हा किती 19 वर्ष तुमचा उत्तर राहणार फुल अँड फायनल. क्या ये बात क्लियर हुई सबको. सभी को समझ में आ रही है. समझ में आ रहा हो तो प्लीज कमेंट करके बताइए. नेक्स्ट लास्ट एग्जाम्पल देखेंगे फिर खत्म करेंगे. 12च्या पटीतील पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती म्हणते. 12च्या पटीतील हा पहिल्या 5 संख्यांची बेरीज सांगणे आहे. म्हणजे 12 1 12 12 दुने 24 12 तिरी 36 12 चौक 48 12 पंचे 60. पहिल्या 5च म्हटलं ना बाळा. पहिल्या 5 संख्यांची बेरीज विचार. धडाधड यांची तुम्ही बेरीज पण करू शकता. असा टाइमपास करू शकता. ओव्हरऑल बेरीज कराल तुम्ही यांची तर 8 न 6 6 न 4 10 न 2 म्हणजे हा 160 तुमचं 180 तुमच्या उत्तर येणार. ती तुमच्या 180 उत्तर येणार. आता याला अगर सपोज मला असं नाही करणे 12च्या पटीचा मी तुम्हाला एक नियम सांगितलं होतं. एक नियम यांची बेरीज केल्या असता तुमचे 180 तर येणारच आहे रे. 180 करून पाहिले 180 तुमची बेरीज राहणार. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या इकडे व्यवस्थित काय म्हणतोय. इथे लक्ष द्या है ना. जर 12 बद्दल विचारलं आहे ना ठीक आहे. 12 बद्दल विचारत आहे तर 12 गुणीला किती संख्यापर्यंत म्हटलंय. किती पटीपर्यंत 12च्या पटीतील पहिल्या 5 म्हणतो ना. म्हणून 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. जर पहिल्या 6 म्हटलं असतं तर 6 पर्यंत गेलं असतं. पहिल्या 8 म्हटलं असतं तर 8 पर्यंत बेरीज केलं असतं. बस काही खूप मोठी गोष्ट नाही. चला यांचा गुणाकार करणं काही मोठी बेरीज करणं काही मोठी गोष्ट नाही. 2 आणि 3 5 होता. 5 आणि 1 6 होते. 6 आणि 4 10 आणि 10 आणि 5 15. भाऊ 15 12चा गुणाकार करा डायरेक्ट तुम्हाला उत्तर भेटेल. 2 पंचे 10 2 1 3 एका 5ची 5 1 1 1 180. आपण तुमचा 180 चाला बाळा हा तुमचा उत्तर. मर्जी तुमची तुम्हाला असं करायचं आहे कि असं करायचं. डिपेंड आप पे करेगा किस हिसाब से आपको डील करना है. यहाँ तक आपको आई थिंक सारी चीजें समझ में आई होंगी. ये दुआ करता हूँ. यहाँ पे आज का अपना तीसरा क्रैश कोर्स के हिसाब से ये चैप्टर भी खत्म हुआ. आज का आपका आखिरी दिन था बड़ा जिसमें ये सारे वीडियोस आपको यूट्यूब पे अवेलेबल है 3 चैप्टर तक. बाकी के इसके बाद के सारे ऐप के थ्रू हमारे इनबिल्ट रहेंगे. अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो बड़ा. हाँ कैसे हमारे साथ जुड़ा जाए ये आपको 8275397522 पे कॉल करके डिटेल मिल जाएगा. ऐप के थ्रू हम लोग सारे चीजें पढ़ते हैं. मात्र 1000 रुपए में एग्जाम तक फुल एग्जाम तक 1000 रुपए में क्रैश कोर्स की एक फीस रहती है. वो आपको कंप्लीट करना है. आपको एग्जाम तक हमारा ये सारा डाटा मिलते जाएगा. एग्जाम तक वीकली जो टेस्ट होंगी उसको भी साथ रूबरू आपको कराया जाएगा. बड़ा ये सारे चीजें मतलब ये समझ लीजिएगा कि मात्र 1000 रुपए में आपको इनबिल्ट कराया जा रहा है. ऐप के थ्रू सारे वीडियो आपको मिलेंगे. बस और कैसे हम लोग पढ़ते हैं ये सारे मालूमात आपको पता चल जाएगी. इसी उम्मीद से एंडिंग में जाते जाते बस एक चीज बताना चाहूंगा. अगर सपोज हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा. वीडियो को लाइक पक्का कीजिएगा. अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए. ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय. नमस्ते. शुक्रिया.